नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा जागतिक मोहिमेचं डिकोडिंग करणार आहोत जी आपल्या खराब झालेल्या नापीक जमिनीला अक्षरशः नवसंजीवनी देत आहे. ही मोहीम म्हणजे फक्त काही झाडं लावण्यापुरती मर्यादित नाहीये बरं का, तर संपूर्ण पृथ्वीच्या परिसंस्थेला पुन्हा जिवंत करण्याचं हे एक महाकाय अभियान आहे. 350 दशलक्ष म्हणजेच तब्बल 35 कोटी हेक्टर. हा आकडा ऐकूनच थक्क व्हायला होतं बरोबर. यामागे एक अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. 2030 सालांपर्यंत जगभरातील एवढ्या मोठ्या प्रमाणावरील खराब आणि अवनत जमिनीचं पुनर्जीवन करायचं आहे. विचार करा, पृथ्वीच्या भविष्यासाठी हा केवढा मोठा आशेचा किरण आहे. तर मग आजच्या या सत्रात आपण हा सगळा प्रवास कसा समजून घेणार आहोत? आपण एकूण 5 टप्पे पाहणार आहोत. सुरुवातीला जागतिक पुनरुज्जीवन मोहीम, त्यानंतर केवळ वृक्षारोपण नाही यामागील विचार, भारताची नेमकी भूमिका आणि संकल्प, आपल्या देशांतर्गत योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि शेवटी तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे हाय-यील्ड फॅक्ट्स. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी पहिल्या टप्प्याकडे वळूया, जागतिक पुनरुज्जीवन मोहीम. आता प्रश्न पडतो की या बॉन्ड चॅलेंजची सुरुवात नेमकी कशी आणि कधी झाली? तर 2011 मध्ये जर्मनीचं सरकार आणि IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर यांनी मिळून याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी टप्प्याटप्प्याने काही लक्ष्य ठरवली. सुरुवातीला 2020 सालापर्यंत 150 दशलक्ष हेक्टर जमीन पुनरुज्जीवित करण्याचं उद्दिष्ट होतं आणि पुढे न्यूयॉर्क डिक्लेरेशन ऑन फॉरेस्टच्या पाठिंबामुळे 2030 सालासाठी हेच लक्ष्य थेट 350 दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलं. या प्रवासातली खरोखरच भारी आणि उत्साहवर्धक गोष्ट सांगू, ही एक जबरदस्त यशोगाथा आहे. 2020 सालापर्यंत 150 दशलक्ष हेक्टरचं जे लक्ष्य होतं ना, ते फक्त गाठलंच गेलं नाही, तर जगाने त्याही पुढे मजल मारली. जगभरातून तब्बल 210 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जमिनीच्या पुनरुज्जीवनाचे संकल्प समोर आले. यावरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की पर्यावरणासाठी जागतिक स्तरावर आता किती प्रबळ राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही मोहीम केवळ झाडं लावण्यापुरती मर्यादित नाही. या सगळ्या मोहिमेचा गाभा म्हणजे फॉरेस्ट लँडस्केप रेस्टोरेशन, किंवा ज्याला आपण थोडक्यात FLR म्हणू शकतो. हा दृष्टिकोन अतिशय सर्वसमावेशक आहे. म्हणजे फक्त बिया टाकल्या आणि जंगल तयार झालं असं नाही, तर यातून संपूर्ण परिस्थितीचा नैसर्गिक कार्य पूर्ववत करणं आणि त्याचवेळी माणसांचे जीवनमानही सुधारणं, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधायच्या आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर माणूस आणि निसर्ग यांना एकमेकांसमोर न उभं करता हातामध्ये हात घालून पुढे नेण्याचं हे धोरण आहे. प्रत्यक्ष जमिनीवर हे FLR कसं काम करतं? अनेकदा आपला असा गैरसमज असतो की जंगलांचं पुनरुज्जीवन म्हणजे माणसांचा वावर नसलेली अगदी दाट आणि अभेद्य जंगले तयार करणं. पण तसं नाहीये. या मोहिमेत प्रामुख्याने 3 गोष्टी येतात. पहिलं म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्री किंवा कृषी वनीकरण, जिथे शेती आणि झाडे एकत्र लावून स्थानिक लोकांच्या रोजगाराला हातभार लावला जातो. दुसरं आहे रिपेरियन बफर्स, म्हणजे नद्या किंवा जलस्रोतांच्या काठची वनस्पती पुन्हा वाढवणं, जेणेकरून पाण्याचे साठे सुरक्षित राहतील. आणि तिसरा म्हणजे तिथल्या मूळ नैसर्गिक परिसंस्थेला स्वतःहून पुन्हा उभं राहण्यासाठी नैसर्गिकरित्या सावरण्याची संधी देणं. इथे एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. बघा, UNCBD, UNFCCC किंवा UNCCD यांसारखे जे मोठे आंतरराष्ट्रीय करार आहेत ते कायदेशीररित्या बंधनकारक असतात. तिथे तुम्हाला नियम पाळावेच लागतात. पण बॉन्ड चॅलेंजचं तसं नाहीये. हा कोणताही कायदेशीर बंधनकारक करार नाही, तर हे एक पूर्णपणे ऐच्छिक साधन आहे जे आपल्या शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक 15 म्हणजेच लाईफ ऑन लँड पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी इंजिन म्हणून काम करते. तर मग ह्या जागतिक मोहिमेत भारताचं काय स्थान आहे? आपला तिसरा टप्पा आहे भारताची भूमिका आणि संकल्प. या जागतिक मोहिमेत भारताच्या महत्वाकांक्षेत झालेली वाढ खरोखरच कौतुकास्पद आहे. 2015 मध्ये जेव्हा भारताने बॉन्ड चॅलेंजमध्ये प्रवेश केला, तेव्हा 2020 पर्यंत 13 दशलक्ष हेक्टर जमीन पुनरुज्जीवित करण्याचं आपण ठरवलं होतं. पण त्यानंतर 2019 मध्ये नवी दिल्लीत UNCCDची 14वी परिषद म्हणजेच COP14 झाली आणि तिथे भारताने एक मास्टर स्ट्रोक मारला. आपण आपलं हे लक्ष्य थेट दुप्पट केलं आणि 2030 पर्यंत तब्बल 26 दशलक्ष हेक्टरचं नवीन आणि मोठं उद्दिष्ट जगासमोर ठेवलं. आता हे एवढे मोठे संकल्प फक्त कागदावर राहून तर चालणार नाहीत, बरोबर? त्यांची पद्धतशीर अंमलबजावणी व्हायलाच हवी. भारतात या संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय पर्यावरण,
वन आणि हवामान बदल मंत्रालय म्हणजेच MoEFCC करतं. आणि ही प्रगती नेमकी कशी मोजायची, तर त्यासाठी IUCNने बनवलेल्या बॉर्न चॅलेंज बॅरोमीटर या अत्यंत अचूक आणि उपयुक्त टूलची मदत घेतली जाते. चला तर मग आपला चौथा टप्पा पाहूया. आंतरराष्ट्रीय मंचावर दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या देशांतर्गत कोणत्या योजना प्रत्यक्ष कार्यरत आहेत? आपल्या देशातील प्रमुख योजना या उद्दिष्टांशी कशा जोडल्या गेल्या आहेत ते समजून घेऊया. सर्वात आधी ग्रीन इंडिया मिशन किंवा GIM, ज्याचा मुख्य हेतूच मुळी आपल्या कमी होत चाललेल्या वनक्षेत्राचं रक्षण आणि संवर्धन करणं हा आहे. दुसरं म्हणजे कॅम्पा. जेव्हा एखादी वनजमीन औद्योगिक प्रकल्पासाठी वापरली जाते तेव्हा त्या बदल्यात मिळणाऱ्या निधीतून नवीन वनीकरण करण्याचं काम कॅम्पा अंतर्गत होतं. याशिवाय पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेमधला पाणलोट विकासाचा भाग हा कोरडवाहू भागात माती वाचवण्याचं म्हणजे मृदा संवर्धनाचं महत्त्वाचं काम करतो. आणि हो, राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम म्हणजेच NAP, जो थेट लोकांच्या सहभागातून पर्यावरणाचं पुनरुज्जीवन घडवून आणतो. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या 5व्या टप्प्याकडे. खास परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी काही हाय यील्ड एक्झाम फॅक्ट्स. परीक्षेला जाताना हा सारांश तुमचा अगदी तोंडपाठ असायला हवा. बघा, बॉर्न चॅलेंजचं सचिवालय आणि समन्वयक म्हणून कोण काम पाहतं, तर IUCN. जागतिक स्तरावर 2020चं सुरुवातीचं उद्दिष्ट काय होतं? 150 दशलक्ष हेक्टर. भारताचा 2030चं अद्ययावत लक्ष किती आहे? 26 दशलक्ष हेक्टर. या मोहिमेची मूळ रणनीती किंवा कोर स्ट्रॅटेजी काय आहे? फॉरेस्ट लँडस्केप रिस्टोरेशन, FLR. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, याचा कायदेशीर दर्जा काय आहे? तर तो पूर्णपणे ऐच्छिक आणि बंधनकारक नसलेला असा आहे. इथे एक मोठी धोक्याची घंटा आहे. पूर्वपरीक्षांमध्ये बऱ्याचदा मुद्दाम फसवणारे पर्याय दिले जातात. तुम्हाला वाटेल की बॉर्न चॅलेंज एवढं मोठं आहे म्हणजे त्याचं व्यवस्थापन नक्कीच UNEP किंवा UNFCC करत असेल. पण इथेच गल्लत होते. हे आव्हान जर्मनीचं सरकार आणि IUCN यांनी मिळून सुरू केलंय आणि तेच याचं व्यवस्थापन पाहतात. हा ट्रॅप नक्की लक्षात ठेवा. आणि अजून एक अत्यंत क्लिअर असायला हवा असा मुद्दा म्हणजे बॉर्न चॅलेंजचं लक्ष हे केवळ राखीव किंवा रिझर्व्ह जंगलांपुरतंच मर्यादित नाहीये. यात शेतजमिनींच्या परिसंस्थेसह सर्व प्रकारच्या खराब झालेल्या आणि अवनत जमिनींचा समावेश होतो. हा जो व्यापक आणि सर्वांना सामावून घेणारा दृष्टिकोन आहे ना, तोच या मोहिमेला खऱ्या अर्थाने गेम चेंजर बनवतो. तर या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. पृथ्वीच्या या प्रचंड वेगाने होणाऱ्या ऱ्हासाला रोखण्यासाठी खरोखरच असे ऐच्छिक आणि बंधनकारक नसलेले जागतिक करार हीच एकमेव गुरुकिल्ली आहे का? कोणताही कायदेशीर बडगा नसतानाही जगातून एवढा मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतो हे भविष्यातल्या पर्यावरण धोरणांबद्दल खूप काही सांगून जातं, नाही का? आशा आहे की आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला हा विषय अगदी स्पष्टपणे समजला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण विषयास.